भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दत्ते. चातुर्मास्य भागवत सेवेमधील आजचा आपला 23वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्द्रतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा पृथू आणि त्याचं उत्तम चरित्र आपण काल पाहिलं. पुढं त्याच्या म्हणजे वंशाचं वर्णन सांगितलेलं आहे. त्याचे पुत्र परम यशस्वी विजिताश्व राजा झाला. त्याचं आपल्या भावांवरच खूप प्रेम होतं म्हणून त्यांनी एक एक दिशेचा भार चौघांवर सोपवला. राजा विजिताश्वाने हर्यसाक्ष पूर्व, धूम्रकेशास दक्षिण, वृकास पश्चिम आणि द्रविणास उत्तर दिशेचं राज्य दिलं. इंद्राकडून त्यांनी इंद्राने घोडा पळवला तर त्याला 2-3दा पकडलं त्यांनी. त्यामुळे इंद्राकडनं त्याने नंतर अंतर्धान होण्याची मला विद्या काय आहे ती शिकवू सांगितलं. ती प्राप्त केली. त्यामुळं तो अंतर्धान या नावाने ओळखला जायचा. आणि त्याच्या पत्नीचे नाव शिखंडिनी होते. तिला 3 मुलं पावक, पवमान आणि शुची. पूर्वी म्हणजे पूर्वकाळी वशिष्ठांनी शाप दिल्यामुळं ह्या नावाच्या अग्नीनीच त्यांच्या रूपात जन्म घेतला होता. पुढे योग मार्गाने हे अग्निरूपच झाले. व अंतर्धानास नभस्वती नावाच्या पत्नीपासून हा मुलगा झाला. हा अंतर्धान मात्र उदार पुरुष होता. इंद्राने पित्याचा अश्वमेध यज्ञाचा घोडा हरण केला तेव्हा पत्ता त्याला मिळाल्यावर सुद्धा त्यांनी त्याचा वध केला नाही. त्याला नुसतं पकडलं. आणि असंच त्याच्या ते हे जे काही उदारता आहे ती राजाला म्हणजे योग्य नसती. बऱ्याच वेळाच राज्यातल्या लोकांकडनं कर घ्यायचा, त्यांना दंड आकारायचा आणि तो वसूल करायचा. मग हे काही त्याला पटत नाही आणि मग तो म्हणजे त्याला ते कष्टदायक वाटतं. मग शेवटी तो म्हणतो की मी नाही हे म्हणजे करू शकत, म्हणून तो सोडून जातो राज्य आणि एके ठिकाणी नदी किनारी जाऊन दीर्घकालीन यज्ञात दीक्षित होण्याचा बहाणा करून तो राज्यकारभार सोडतो. आणि ते यज्ञ कार्यात मग्न राहून पण हे मात्र हे विशेष आहेत अंतर्धानचं किंवा विजिताश्वाचं म्हणूया की तत्रापि हंसम पुरुषम परमात्मा नमादृको यजंस्त लोकतामाप कुशलेन समाधीना. यज्ञ तो अविरत यज्ञात रत राहिला पण भक्त भयभंजन पूर्णतम परमात्म्याची त्यांनी यज्ञाद्वारे आराधना केली. पण समाधी घेऊन शेवटी तो दिव्य लोकात गेला. म्हणजे ते एकीकडे त्याच्या समोर यज्ञ पुरुषासमोर साधना चालू होती आणि त्या दिव्य लोक त्यांनी यज्ञाद्वारे प्राप्त केला. विदुरजी हवीरधानाची पत्नीने बर्हिषद, ग्वय, शुक्ल, कृष्ण, सत्य, जितव्रत नावाची 6 मुले उत्पन्न केली. त्यात हवीरधान हा महाभाग बहिषद यज्ञादी कर्मकांड व योगाभ्यासात कुशल होते. त्यांनी प्रजापतीपद पण म्हणजे प्राप्त केलं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे लागोलाग इतके यज्ञ केले की सारी भूमी पूर्वेच्या बाजूचे त्याचा अग्रभाग पसरलेल्या कुशांनी भरला होता आणि मग त्यांनाच पुढे प्राचीन बर्ही हे नाव प्राप्त झालं.
प्राचीन बर्हीने ब्रह्माजींच्या सांगण्यावरून समुद्राची मुलगी शतद्रुती तिच्याशी विवाह केला आणि त्यांना 10 मुलं झाली. पण गंमत अशी आहे, त्या 10ही मुलांची नावं एकच, प्रचेता. आणि त्यांचं धर्म कर्म म्हणजे सगळं त्यांना एका नावानेच संबोधलं जायचं. आणि ती इतकी शतद्रुती, इतकी म्हणजे काय म्हणतात, तिच्या सौंदर्याचं वर्णन केलंय, एक अद्भुत आहे. हे एक गोष्ट आहे की ज्यावेळेस ते सप्तपदी पती पत्नी घालायला लागले, शतद्रुती आणि हा बर्ही, प्राचीन बर्ही, त्यावेळेस देवांनाच इतका मोह पडला तिचा, म्हणजे तेच ती, म्हणजे तिला हे वश झाले असं. त्यांना तिच्याशी विवाह करू तिला वाटायला लागलं. पण नवविवाहिता शतद्रुतीने आपल्या म्हणजे ह्यांनी कुल आपलं व्यवस्थित हे केलं आणि तिला ही प्रचेता 10 मुलं झाली. ते सर्व धर्मज्ञ होते आणि एकाच नावाचे आणि सारखे आचरण करणारे होते. जेव्हा पित्याने सांगितलं की आता तुम्ही संतती उत्पन्न करा, तर त्यावेळेस ते म्हणाले की नाही, आम्हाला आधी तत्वज्ञानाचा म्हणजे अभ्यास करायचा, आम्हाला ध्यान धरण्याचा अभ्यास करायचा. त्यांनी चक्क नकार दिला आणि ते जप तपाला निघून गेले. त्यांना अचानक महादेवजींचं दर्शन झालं. म्हणजे असं काय कारण झालं असेल? विदुरजी म्हणतात की महादेवांचं अचानक कसं दर्शन होऊ शकतं. त्यामुळे ते असे चालले होते. समुद्र म्हणजे त्यांचे आजोबा, तिथंच ते ध्यान धारणेला चालले असा विषय होता. पण वाटेत एक इतकं सुंदर सरोवर लागतं आणि ते सरोवर इतकं स्वच्छ असतं की त्याच्याकडे पाहिल्यावर त्यातले प्राणी सुद्धा, आतले मासे वगैरे सुद्धा पवित्र वाटतात. एक चांगलं काहीतरी वेगळा फील येतो त्यांना. आणि मग ते म्हणतात की एवढं पवित्रता इथं काय आहे या भागात, असं मनात येतं त्या सरोवरातून शिवजी बाहेर येतात. स्नान करून त्यांच्या जटाविटा सगळं ओलं असतं आणि आश्चर्य वाटतं. ते म्हणतात आपण इथं कसे काय, म्हणजे नमस्कार करतात हे सगळेजण. तर शिव म्हणतात की आपण प्राचीन बर्हीचे पुत्र आहात, मी ओळखतो. आणि म्हणजे ते त्यांच्या अनुचरांसहित असतात. मग ते म्हणतात की मी त्यांना आता माझ्या अनुचरांना म्हणलंच, आपल्याला आता श्रेष्ठ भक्त गाठ पडणार आहेत. त्यांना खूप छान वाटतं. ते म्हणतात कोण भक्त? तर म्हणजे तुम्ही भगवंताचे प्रिय भक्त आहात. आणि ते म्हणतात की तुम्हाला जो काही आदेश दिलाय ते तर ठीक आहे म्हणे, प्रजा उत्पत्ती वगैरे हे तर होतच राहत असतं, पण भगवंताची भक्ती करायला मिळणं हे दुर्लभ आहे. आणि तुम्ही म्हटलायत की आम्हाला भक्ती करायची आहे किंवा तत्व जाणायचंय, हे खूप म्हणजे 100त, 1000त, लाखात एकाला असं होत असतं. आणि तो तुम्हाला आपल्या वर्णाश्रमाचे व्यवस्थित पालन करणारे पुरुष 100 जन्मानंतर ब्रह्मपुत्र पद प्राप्त करतात. ह्यापेक्षा अधिक पुण्य झाल्यावर जीव मला प्राप्त करतो असं शिव सांगतायत. परंतु जो भगवंताचा अनन्य भक्त आहे, म्हणजे तुम्ही आहात, म्हणून मी तुम्हाला सहज माझं तुम्हाला दर्शन झालं. म्हणजे त्यांचा मोठेपणा ते शिवजी कुठेतरी त्यांना दाखवून देत आहेत की तुम्ही असं साधे नाही आहात, तुम्ही भगवत भक्त आहात. आणि खूप माणसांनी ज्यावेळेस सलग 100 जन्मामध्ये म्हणजे साधना केली, जपतप केलं, व्यवस्थित जे काही आपलं वर्णाश्रमानुसार आलेलं आपल्या वाट्याला कर्म आहे ते केलं, तर त्यानंतर त्याला ब्रह्मपुत्र पद प्राप्त होतं. आणि मग नंतर त्याच्यापेक्षा जास्त पुण्य झालं की मग मी मिळतो. मग आता तुम्हाला तर मी हे सगळं पार करून मी भेटलोय, म्हणजे तुमचं किती पुण्य असेल असं इनडायरेक्टली ते त्यांना सांगतायत. आणि मी आता तुम्हाला फारच पवित्र, मंगलमय आणि कल्याणकारी स्तोत्र ऐकवतो. आणि म्हणून त्यांनी रुद्रगीत आहे, हे भगवंताची स्तुती करणारं गीत आहे. म्हणजे जवळजवळ 33, 34, 35 श्लोकांचं आहे, पण इतकी प्रचंड भगवंताची स्तुती रुद्रांनी केलेली आहे, म्हणजे शंकरांनी केलेली आहे. ब्रह्मगीत, ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती केलेली भागवतात आली, आपण मागे पाहिलं. ध्रुवानीच केलेली स्तुती ध्रुवस्तुती म्हणून आहे. आता हे रुद्रगीत आहे, ह्याच्यात भगवान शंकरांनी भगवंताची खूप स्तुती केलेली आहे. आणि त्या मुलांना सांगितलं मी जे सांगतोय ते तुम्ही एकाग्रपणे ऐका आणि त्याच्यावर विचार करा असं सुचवलंय. रुद्र स्तुती करायला लागतात किंवा जपू लागतात म्हणूया. हे भगवन,
जे काही परमात्मा आहे तो सर्वत्र आहे अशा ह्याने त्याला उपमा देऊन बोलत असतात शिवजी. हे भगवान, आपला उत्कर्ष उच्च कोटीच्या आत्मज्ञानांच्या कल्याणासाठी आहे, निजानंद लाभासाठी आहे. आपण सर्वदा आपल्या निरतिशय परमानंद स्वरूपात स्थित असता अशा आपणास नमस्कार. आणि म्हणजे पहिलाच तो जो श्लोक आहे, जीतम त आत्मविद्धूर्य स्वस्तये स्वस्तिरस्तु मे भवता राधसाराध्यम सर्वस्मा आत्मने नमः. नम पंकजनाभाय भूत सूक्ष्मेंद्रियात्मने वसुदेवाय शांताय कूटस्थाय सरोजिते. सरोचिषे म्हणजे आपण पद्मनाभ आहात, समस्त लोकांचे आदिकारण आपणच. भूत सूक्ष्म तन्मात्र आपण, इंद्रियाचे नियंता शांत एकरस स्वयंप्रकाश वासुदेव आपणच. आणि आता चित्ताचे अधिष्ठाता आपण आहात अशा आपणास मी नमस्कार करतो. आपण सूक्ष्म अनंत मुखाग्नीद्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारे अहंकाराचे अधिष्ठाता संकर्षण आहात अशा आपणास नमस्कार करतो. आपण स्वर्ग मोक्षाचे द्वार निरंतर पवित्र हृदयात राहणारे आहात आपणास नमस्कार असो. आपण स्वर्णयुक्त वीर्ययुक्त चातुर्होत्र कर्माचे साधन तसेच विस्तार करणारे अग्निदेव आहात आपणास मी वंदन करतो. आपण पितर देवतांचे पोषण करणारे सोम आहात, 3 देवांचे अधिष्ठाता आहात, आम्ही आपणास वंदन करतो. सर्व प्राण्यांना तृप्त करणारे एकरस जल आहात, आपणच सर्व प्राण्यांचे देह पृथ्वी विराट रूप सर्व काही आहात. तसेच त्रिलोकाची रक्षा करणारे मानसिक ऐंद्रियक आणि शारीरिक शक्ती स्वरूप वायू म्हणजे प्राण ते आपणच आहात. आपणच गुण शब्दाद्वारे समस्त पदार्थांचे ज्ञान करवणारे आहात. हे नाथ, आपण पुराण पुरुष आहात. सांख्य आणि योगेश्वराचे अधिश्वर भगवान श्रीकृष्ण आपणच आहात. आपण कर्ता कर्म आणि करण या 3 शक्तींचे एकमात्र आश्रय आहात. आपणच अहंकाराचे अधिष्ठाता रुद्रदेव आहात. प्रभो, आम्हास आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे. आपले भक्तजन आपले पूजन ज्यांचे पूजन करतात, जो आपल्या निजजनांना अत्यंत प्रिय आहे, आपल्या त्या अनुपरूपास आपण क्षणमात्र ओझरते दाखवावे आणि आपले ते रूप गुणांनी समस्त इंद्रियांना तृप्त करणारे आहे अशा त्या रूपास वंदन करतो. आपण वर्षाकालीन मेघासमान आहात, स्निग्ध आहात, श्यामवर्णी संपूर्ण सौंदर्याचे सार आहात. सुंदर 4 विशाल भुजा, महामनोहर मुखारविंद, कमलासारखे नेत्र, सुंदर भुवया, सुबक नाक, मनमोहिनी दंतपंक्ती, अमोल कपोलयुक्त मनोहर मुखमंडल, शोभाशाली समान कर्णयुगल आहे. व आपण उन्मुक्त हास्य, प्रीतिपूर्व उन्मुक्त हास्य, आपली तिरकी चितवन, तिरकी नजर, काळे कुरळे केस, कमलकुसाच्या केसराप्रमाणे फडफडणारा पितांबर आणि विचित्र आभूषण, चमचमणारा मुकुट, शंख चक्र गदा पद्म वनमाला आणि कौस्तुभ मुन्यांनी आपली शोभा अपूर्व आहे. आपल्या अशा आपणास मी वंदन करतो. त्याचे सिंहाप्रमाणे स्थूल खांदे आहेत, ज्यावर हार माळा आहेत, कुंडलिनींच्या कांतीने सुशोभित मनोहर गळा आहे. त्यांचे श्यामवर्ण कटिभागावर पितांबर आहे. सुवर्ण मेखला शोभत आहे. आपल्या चरणकमलांची शोभा शरद ऋतूच्या कमलदलाच्या कांतीचा पण तिरस्कार करते. प्रभू, चित्तशुद्धीची अभिलाषा ठेवणाऱ्या पुरुषाने आपल्या या रूपाचे निरंतर ध्यान ठेवले पाहिजे. याची भक्तीच स्वधर्म पालन करणाऱ्या पुरुषास अभय देणारी आहे. स्वर्गाचे शासन करणारा इंद्र पण आपणास मिळवू इच्छितो. विशुद्ध आत्मज्ञानांची गती पण आपणच आहात. आपणच देहधाऱ्यांना अत्यंत दुर्लभ आहात. भक्तिमान पुरुषच फक्त आपणास मिळवू शकतो. सत्पुरुषांसाठी पण दुर्लभ अनन्य भक्तीने भगवंताला प्रसन्न करून ज्याची प्रसन्नता अन्य कोणत्या साधनाने दुस्साध्य आहे
असा कोण असेल की जो चरणतलातून व्यतिरिक्त काही इच्छेल आपल्याशिवाय? आपल्या अशा उत्साह व पराक्रमाने फडकणारा काळ पण आपल्या चरणाशी शरण आल्याप्रमाणे नित अधिकार शून्य होऊन बसलेला असतो. अशा भगवतप्रेमी भक्तांचा जर अर्ध्या क्षणासाठी आणि असे भक्तही की जे आपल्या चरणी सदैव दत्त झालेले आहेत, त्यांचा अर्ध्या क्षणासाठीचा समागम सुद्धा स्वर्ग मोक्ष तुच्छ मानतो. प्रभो, आपले चरण संपूर्ण पापराशींना हरवणारे आहेत. ज्या साधकाचे चित्त भक्तियोगाने अनुग्रहित झालेत, असेच विशुद्ध झाल्यामुळे ते बाह्य विषयात भटकत नाहीत. हे भगवन, आपली माया अनेक प्रकारची रूपे धारण करते. तिच्याद्वारे हे जगताची रचना, पालन, संहार चालूच असते. तिच्यामुळेच आपल्यात कोणताही विकार येत नाही. मायेमुळे दुसऱ्या लोकात भेदबुद्धी उत्पन्न होते, पण आपण परमात्मावर ती आपला अधिकार टाकू शकत नाही. ती असमर्थ आहे. आपले स्वरूप पंचभूत, इंद्रिय, अंतःकरण यांच्या प्रेरक रूपाने उपलक्षित असते. आपण आपल्याच माया शक्तीने रचलेल्या जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज भेदांमुळे 4 प्रकारच्या शरीरांच्या अंशरूपाने प्रवेश करता. ज्याप्रमाणे मधमाशा मधाचा आस्वाद घेतात, आपणच उत्पन्न केलेल्या, त्याप्रमाणे आपण अंशरूपाने शरीरात राहून इंद्रियांच्या द्वारे त्या तुच्छ विषयांना पण भोगता. आपल्या त्या अंशालाच पुरुष किंवा जीव असं म्हणतात. हे प्रभो, आपले तत्वज्ञान प्रत्यक्ष नाही तर अनुमानाने होते. प्रलय काळ उपस्थित झाल्यावर काळस्वरूप आपण आपल्या प्रचंड असह्य वेगाने पृथ्वी आदी भूतांना अन्य भूतांपासून विचलित करून समस्त लोकांचा संहार करून टाकता. हे भगवन, मोहग्रस्त जीव प्रमादवश हर समय ह्याच चिंतेत राहतो की अमुक काम करायचे आहे, अमुक वासना भोगायची आहे, पण त्याचा लोभ वाढतोच. याला विषयांची पण लालसा राहत असते. परंतु आपण मात्र सदाच जागे राहता. भुकेला सर्प जसे जीभ लपलपत उंदीर चट्टामट्टा करतो, तसे आपला कालरूपाने आपण त्या जीवाचे हरण करता. आपली अवहेलना केल्या कारणाने आपले आयुष्य व्यर्थ मानणारा असा कोण विद्वान असेल की जो आपल्या चरण कमलांना विसरेल? आणि आता ते त्या राजकुमारांना म्हणतायत की हे राजकुमारांनो, प्राचीन बरही पुत्रांनो, तुम्ही लोक विशुद्ध भावाने स्वधर्माचे आचरण करत भगवंतात चित्त लावून मी सांगितलेल्या ह्या स्तोत्राचा सतत जप करत राहा. भगवान तुमचे निश्चित कल्याण करेल. तुम्ही आपल्या अंतःकरणात स्थित त्या सर्वांतर्यामी परमात्म्या श्रीहरीचेच पुन्हा पुन्हा स्तवन करा. तुम्ही हे स्तोत्र पूर्वकाळी जगत विस्तार इच्छुक प्रजापतींचे पती भगवान ब्रह्माजींनी प्रजा उत्पन्न करण्याची इच्छावाल्या आम्हा भृगू आदी मुलांना ऐकवले होते. मी ते तुम्हाला हे योगादेश नावाचे स्तोत्र ऐकवले आहे. त्यास तुम्ही लोकांनी मनापासून धारण करा. मुनिव्रताचे आचरण करा. एकाग्र चित्ताने याचा अभ्यास करा. जेव्हा आम्हा प्रजापतींना प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा झाली, तेव्हा ह्याद्वारे आम्ही आमचे अज्ञान निवृत्त केले आणि अनेक प्रकारची प्रजा उत्पन्न केली. पण आज तो भगवतपरायण पुरुष या एकाग्र चित्ताने नित्यप्रती जप करतो, त्याचे म्हणजे ह्याचे जप करतो, तो शीघ्रच त्याचे कल्याण होते. तुम्ही आता कल्याणाच्या परमोच्च ठिकाणाच्या जवळ आहात. तुम्ही याचा पाठ निरंतर करा, श्रद्धापूर्वक करा आणि सहजतेने भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घ्या. भगवानच संपूर्ण कल्याण साधनात एकमात्र प्रिय आणि प्राप्तव्य असे आहेत. जो पुरुष उशक्काली उठून हे श्रद्धापूर्वक हात जोडून ऐकेल किंवा ऐकवेल, तो सर्व कर्मबंधनापासून मुक्त होईल. हे राजकुमारांनो, मी तुम्हाला हे जे परमपुरुष परमात्म्याचे स्तोत्र ऐकवले ते एकाग्र चित्ताने जपत तुम्ही महान तपस्या सुरू करा. तपस्या पूर्तीमुळे ह्यापासून तुम्हाला अभिष्ट फल प्राप्त होईल. असं सांगून भगवान शिवजी अंतर्धान पावतात. आणि मग मैत्रेय विदुरजींना सांगतात, शंकरांनी प्रचेतांना असा उपदेश केला
त्यांना शंकरांनी त्यांची म्हणजे नंतर त्यांनी पूजा केली आणि प्रचेताने पाण्यात उभा राहून 10,000 वर्षांपर्यंत ह्या स्तोत्राचं पठण केलं. त्या दिवसात राजा प्राचीन बरीचे चित्त मात्र कर्मकांडावर लुब्ध झाले होते आणि तो प्रचंड यज्ञ करत सुटला होता. आणि त्याचे यज्ञ हे दोषयुक्त नव्हते, कारण तो पशूंचं बळी द्यायचा आणि अनेक पशु मारलेले असतात त्यांनी, आणि तरी सुद्धा त्याच्या चित्ताला शांती, मग ती कशी येईल? यज्ञ चुकीचा झाला तर तो त्याला शांती मिळणंच शक्य नव्हतं आणि त्याला शांती काही मिळत नाही. तो पुरुष कपट धर्ममय गृहस्थाश्रमातच राहून पुत्र स्त्री धन ह्यालाच परमपुरुषार्थ मानायला लागतो. आणि एक दिवशी अचानक त्यांच्या तिथं नारद येतात आणि मग तो म्हणतो, नारदजी, माझी बुद्धी कर्मात फसली आहे, मी काय करू? परम कल्याणाचा काही मला पत्ता लागत नाहीये. कारण मला वाटलं हे यज्ञ करून मला शांती मिळेल, समाधान होईल, पण नाही. नारद म्हणतात, अरे तू यज्ञात किती हजारो पशींचा बळी दिलास, तुला तो अधिकार दिला कोणी? एखाद्या जीवाला यज्ञात मारायचं हे किती, तू राजा आहेस म्हणून तू तो म्हणजे स्वतः निर्माण करून स्वतःच तो अधिकार घेतलास. किती चुकीचं केलंयस तू. तुझ्याकडून झालेल्या या पिढेचा बदला घ्यायसाठी तू मेल्यावर तू कधी एकदा वर येतोयस आणि तुला मारायला शिंग रोखून ते प्राणी टपलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांचे ते कसे मारतील तर अत्यंत क्रोधाच्या भरात आपल्या लोखंडासारख्या तीक्ष्ण शिंगांनी ते तुला छेदतील. आणि ह्या संबंधित सर्व मी तुला एक प्राचीन उपाख्यान ऐकवतो. आणि म्हणून आता ते पुरंजयाचं आख्यान ऐकवतात. अतिशय प्रसिद्ध आहे भागवतामधलं हे पुरंजय आख्यान. आणि मग तो सांगतो, एक पुरंजय राजा होता, परम यशस्वी राजा, आणि त्याचा अविज्ञात नावाचा सखा होता. तो अशा काही गोष्टी करायचा की त्याच्या म्हणजे उमजायचंच नाही लोकांना तो काय करतोय, तो त्या अविज्ञाताच्या. तर हा पुरंजय आपल्या राहण्याला त्याला अशी काहीतरी जागा हवी असती की म्हणजे सर्व बाजूनी योग्य आणि अप्रतिम जागा हवी, म्हणून तो सगळ्या पृथ्वीवर हिंडतो आणि त्याला तरी सुद्धा कुठेच अनुरूप स्थळ मिळत नाही. हर तऱ्हेच्या भोगांची त्याला लालसा असते. तो जगात जेवढी नगरे असतात ती सगळीच त्याला हे नाही चांगलं, हे नाही चांगलं, हे नको, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मन काहीतरी त्याचा खोड्या काढतं आणि त्याला ते पटत नाही शहर नगर, आणि तो पुढे जातो. एक दिवस त्याने हिमालयाच्या दक्षिण तटवर्ती शिखरांवर कर्मभूमी भरतखंडामध्ये एक 9 द्वारांचे नगर पाहिले. ते खूप सुंदर लांबून त्याला वाटलं. तो जवळ गेला. ते अतिशय सुलक्षणांनी संपन्न होते. त्याला सर्व बाजूंनी तट होते, बगीचे होते, कट्टे गटारी झरोके राजद्वाराने सुशोभित होते. सोने चांदी लोखंडाच्या शिखरवाल्या विशाल भवनांनी ते खचाखच भरले होते. तेथील महालांच्या फरशा नीलम स्फटिक माणिक पाचू हिरे मोत्यांनी बनवलेल्या होत्या. आपल्या कांतीमुळे ते नागांची राजधानी भोगवती प्रमाणे सुरेख भासत होतं. त्यात जिथे तिथे सभा भवन, चौक, सडका, क्रीडा भवन, बाजार, विश्रामस्थान, ध्वज पताका, पोळ्याची चबुतरे अत्यंत सुशोभित होती. त्या नगराबाहेर दिव्य वृक्ष आणि वेलींनी सुशोभित एक सुंदर बाग होती. त्याच्या मधोमध सरोवर शोभत होते. त्याच्या आसपास अनेक पक्षी तरतरेचे भाषा बोलत होते, गुंगे गुंजारव करत होते. सरोवराच्या तटावर म्हणजे वृक्ष होते, त्याच्या फांद्या पाने अतिशय थंडगार असं असावं असं म्हणजे त्याच्यापासून वाऱ्याची झुळूक लागत होती. आणि अचानक त्या सर्व वातावरणात त्या बागेमध्ये फिरता फिरता एका सुंदरीला येताना पाहिलं. राजा अचंबित होतो की इतक्या सुनसान जगी कुठं बाकी कुणी नाहीये, आणि त्या सुंदरीच्या पुढे एक भला मोठा 5 फण्यांचा नाग तिच्या संरक्षणार्थ चालत असतो. आणि तिला 10 तिच्या मागे सेवक असतात, आणि त्या 10 सेवकांना प्रत्येकाच्या 100 पत्न्या असतात. त्या 5 फणीवाल्या नाग त्यांचा द्वारपाल होता आणि तो नगराचे सर्व बाजूनी रक्षण करणारा होता. ती सुंदरी भोळी भाबडी तरुणी होती. ती विवाहासाठी आपल्यासाठी पुरुषाच्या एखाद्या शोधात होती.
ती खूपच सुंदर होती. तिचा रंग सावळा होता, कटिप्रदेश सुंदर होता आणि तिने कंबरेला सोन्याचा कंबरपट्टा धारण केला होता. नुपूर पायातील ती चालताना वाजत होते. एखादी देवी आहे का अप्सरा आहे, गजगामिनी, म्हणजे तिची किशोरी अवस्था, सगळं ते बघून हा खूप चकित होतो आणि म्हणजे तिच्याकडं ती रोखून बघतो आणि त्याच वेळेस तिचंही लक्ष त्याच्याकडे जातं आणि हा असतो आणि मग ह्याला अनावर होतं, तिच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो पुढे जाऊन बोलतो की हे कमललोचने, तू मला सांग, तू कोण आहेस, कुणाची मुलगी आहेस, हे साध्वी, तू यावेळी इथं कुठून आली आहेस, तू या नगरीजवळ काय करतेस, तू एखादी देवी आहेस की अप्सरा वगैरे कोणी आहेस, तुझ्या बरोबर हे पुरुष कोण आहेत, आणि हे नाग तुझ्या समोर काय करतोय, हा सर्प काय आहे, साक्षात लज्जा देवी तू आहेस का, म्हणजे उमा रमा अथवा अन्य कोणी अप्सरा तू आहेस का. पुन्हा पुन्हा तो विचारतो, म्हणजे तिच्या रूपाने इतका वेडा झालाय की त्याला द्विरुक्ती केलेलंही कळत नाहीये. इथे वनात एकांतवासात तू काय करतेस, तू तुझ्या पतीला हुडकतीस का, तुझा प्राणनाथ इथं कुठं आहे का, तू विवाहित आहेस का, हे सुभगे तू तर यातील कोणी नाहीस, कारण तुझे चरण पृथ्वीला स्पर्श करत आहेत, तू कोणी मानवीच असणार. मग मला सांग की तुला पराक्रमी वीर हवाय का, तर मीही अशा म्हणजे स्त्रीच्या शोधात आहे. असं तो सरळ सांगतो की मला तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी विवाह करायला आवडेल. मग नारदजी सांगतायत की हे सगळं कथा त्यांना ऐकवतायत ना प्राचीन बर्हीला. ते म्हणतात की अरे वीरवर, जेव्हा पुरंदराने अधीर होऊन त्या मुलीला अशी याचना केली आणि स्वतःच मन मांडलं की मला तुझ्याशी विवाह करायला आवडेल, त्या तरुणीने पण हसत हसत अनुमोदन दिले आणि ती म्हणाले की हे नरश्रेष्ठा, आम्हाला उत्पन्न करणारा कोण आम्हाला माहिती नाही, त्याचा आम्हाला पत्ता नाही, आमचे गोत्र आम्हाला माहिती नाही, आज आम्ही या सर्व पुरीत आहोत, यापेक्षा आम्हाला जास्त काही माहिती नाही. मला याचीही माहिती नाही की आम्हाला राहण्यासाठी ही इतकी सुंदर पुरी कुणी बनवली, फक्त आम्ही इथे राहतो. माझे हे सखे आहेत आणि ह्या त्यांच्या पत्न्या आहेत आणि मी जेव्हा झोपते तेव्हा सर्प चारी बाजूंनी माझे व या नगरीचे रक्षण करतो. हे शत्रुदमन, आपण इथे आलात ते माझ्या सौभाग्याची गोष्ट आहे, कारण मी माझ्यासाठी पती हुडकत आहे. त्याच्या पूर्तीसाठी मी माझ्या साथीदारांसह हे नगर हिंडत होते. प्रभो, या नवद्वारवाल्या पुरात आपण मी प्रस्तुत केलेले इच्छित भोग भोगत शेकडो वर्षपर्यंत राहू शकता. म्हणजे मी तुमच्याशी विवाहाला तयार आहे असं ती त्याच्यापुढं प्रस्ताव मांडते. आपणास सोडून मी कोणाबरोबर रमण होऊ, दुसरे लोक तर रतिसुख पण जाणत नाहीत आणि न विहित भोग भोगतात. अहो, या लोकी गृहस्थाश्रमातच अर्थ काम धर्म अर्थ काम मोक्ष, संतान सुख, सुयश आणि स्वर्गादी दिव्य लोक प्राप्त होतात. त्यामुळे गृहस्थाश्रम हा केलाच पाहिजे आणि त्यासाठी आपण जर अधीर असाल तर मी आपल्या बरोबर समागमाला तयार आहे, असं ती निसंकोच सांगते. हे वीर शिरोमणे, या लोकी माझ्यासारखी कोण स्त्री असेल की जी स्वयं प्राप्त झालेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध उदार चरित्र अशा सुंदर पतीला वरणार नाही. तर महाबाहो, आपली सापाप्रमाणे गोलाकार भुजा आणि आपले सुडौल शरीर हे बघून आणि हास्ययुक्त करुणायुक्त दृष्टी त्याने मी खूप आनंदित झाले आहे. नारदजी म्हणतात, हे राजन, त्या स्त्री पुरुषांच्या असा वार्तालाप झाला आणि त्यांनी सहगमन करायचं ठरवलं. त्यांचा विवाह होतो. 100 वर्षापर्यंत तो त्या नगरात राहून आनंद लुटतो. ते नगर खूप सुंदर असतं. त्या नगरात जी 7 द्वारे होती, ती 7 द्वारे म्हणजे त्यापैकी 7 दरवाजे नगराच्या वर, 2 दारे खाली होती. नगराचा जो कोणी राजा होतो त्यास वेगवेगळ्या देशांमध्ये जायसाठी ही दारं होती. आणि मग हे नक्की काय आहे आपल्याला आता म्हणजे सिम्बॉलिक जे मी म्हणते की भागवतातल्या गोष्टी आहेत, तर हे इतके त्यांनी विस्तारपूर्वक सांगितलंय. पण आपल्या देहाची जी स्थिती आहे, आपला जो देह आहे, हा देहाच्या वरच्या बाजूला ही 7 दारं, 2 डोळे, 2 कान
एक मुख, असं हे 7 डोळे, कान, नाक आणि मुख, अशी ही ते 7 हे आहेत. आणि 2 खालचं गुदद्वार वगैरे हे 2 प्रकार. ह्या सगळ्यांचं विस्तृत वर्णन 7 दार असं अशा नावाने त्यांनी केलेलं आहे. आणि तो म्हणतो, राजा, त्यापैकी 5 दार पूर्वेला, 1 दक्षिणेला, 1 उत्तरेला, 2 पश्चिमेकडे, आणि ह्यांचे वर्णन मी तुला सांगतो. म्हणजे हे खरं त्यांनी नंतर हा संबंध दिलाय, पण आता आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला ते समजायला लवकर पटकन येईल म्हणून मी हे सांगते की कान, नाक, डोळे, तोंड आणि आपलं इंद्रिय खालची, ह्याला धरून त्यांनी हे सगळं हा दृष्टांत नारदांनी दिलेला आहे. आणि मग ते कसं कसं प्रत्येकाची कामं काय आहेत आणि कसं घडतंय. पूर्वेच्या बाजूला खद्योता आणि आविर्मुखी नावाची 2 द्वारे एका जागी होती. त्यातून जाऊन राजा पुरंजन आपला मित्र द्युमान बरोबर विश्वजित नावाच्या देशात जात असे. तिथेच नलिनी आणि नालिनी नावाची आणखी 2 दरवाजे होते. त्यातून जाऊन राजा अवधूता बरोबर सौरभ नावाच्या देशात जात असे. पूर्व दिशेला जे मुख्या नावाचे 5वे दार होते, त्यातून तो रसज्ञ आणि विपणन यांच्याबरोबर क्रमशः बौद्धन आणि आपण नावाच्या देशांना जात असे. नगराच्या दक्षिण दिशेला जे पितृहू नावाचे दार होते, त्यातून तो श्रुतधरा बरोबर दक्षिण पांचाल देशात जात असे. उत्तर दिशेला जे देवहू नावाचे द्वार होते, त्यातून राजा पुरंजन श्रुतधरा बरोबर उत्तर पांचालास जात असे. पश्चिम दिशेला आसुरी नावाचा एक दरवाजा होता, त्यातून तो दुर्मदा बरोबर ग्रामक नावाच्या देशाला जात असे. तसेच तो निरुती नावाचे जे दुसरे पश्चिम द्वार होते, त्यातून लुब्धका बरोबर वैश्यस नावाच्या देशाला जात असे. या नागरिकात निर्वाक, पेक्षुक हे 2 अंध नागरिक होते. राजा पुरंजन डोळस लोकांचा अधिपती असूनही त्यांच्या साह्याने जिकडे तिकडे जायचा. जेव्हा केव्हा तो आपला प्रधान सेवक विशुचीन बरोबर अंतःपुरात जाई, तेव्हा ती स्त्री आणि मुलांमध्ये होणारा मोह, प्रसन्नता, हर्ष ह्या विकारांचाच अनुभव घेई. त्याचे चित्त तरतरेच्या कर्मात फसलेले होते. तो कामातूर असल्यामुळे मूर्ख रमणीबरोबर फसवला गेला होता. त्याची राणी जे जे काही काम करे ते तो लगेच स्वतः करी. तो इतका म्हणजे तो किती स्त्रैण्य होता याचं वर्णन केलंय. ती जेव्हा मदिरा घेई तेव्हा तो पण दारू पी. ती मदामुळे उन्मत्त होत असे तेव्हा हा पण होई. ती काही खाऊ लागली की हा वस्तू चघळे. अशा प्रकारे तिच्या बरोबर गाण्याबरोबर गाऊ लागे, रडायला लागली की रडू लागे, हसायला लागली की हसू लागे, बोलायला लागली की बोले. ती जर पळू लागली तर हा पळत सुटे, उभी राहिली तर उभत राहते, झोपली तर झोपत असे. म्हणजे तिला इतकी तिने त्याला अंकुश ठेवला होता की तिला क्षणभर सुद्धा त्याच्याशिवाय चालायचं नाही आणि त्यालाही तिच्याशिवाय वागायचं नाही. ती कधी काही ऐकू लागली की हाही ऐकत बसायचा. अशा प्रकारे राजा पुरंजय आपल्या सुंदरी राणी बरोबर ठगला होता. सारा प्रकृती वर्ग परिकरच त्याला धोका देऊ लागले. तो मूर्ख विवशतापूर्वक इच्छा होऊनही खेळासाठी घरात म्हणजे पाळलेल्या माकडासारखा चेष्टा करणारा झाला होता. नारदजी सांगतात, एक दिवस राजा पुरंजन आपले धनुष्य, सोन्याचे कवच, अक्षय बाण धारण करतो आणि 11 सेनापतींसह 5 घोड्यांच्या शीघ्रगामी रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात जातो. आता त्या रथात 2 बंब, 2 पोहिये, 1 फुंकणी म्हणजे आपण नदी हेला चुलीला मारतात तशी, 1 अक्ष, 3 ध्वजदंड, 5 दोर, 1 लगाम, 1 सारथी, 1 बसण्यास आसन, 2 खुंटे, 5 आयुधे, 7 आवरणे आणि तो 5 प्रकारच्या चालींनी चालत होता. त्याचा विलक्षण थाटमाट होता. राजासाठी आपल्या प्रियेला क्षणभर सोडणे शक्य होते, कठीण होते, परंतु त्या दिवशी त्याला शिकारीची जी काही उर्मी आली, हुक्की आली, की त्याने तिचीही पर्वा केली नाही आणि तो सरळ धनुष्यबाण चढवून शिकारीला निघून जातो. आता ह्यावेळी आसुरी वृत्ती वाढल्यामुळे त्याचे चित्त फार कठीण झाले होते, दयाशून्य झाले होते. त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी खूप निर्दोष जंगली जनावरे मारली. ज्याला मांसाची अत्यंत आसक्ती आहे त्या राजाने केवळ शास्त्र प्रदर्शित कर्मासाठी वनात जाऊन
अनिषिद्ध पशूंचा वध करावा. व्यर्थ पशुहिंसा कधीही करू नये. अशा प्रकाराने शास्त्र उच्छृंखल प्रवृत्तींना आळा घालते, नियंत्रण ठेवते. हे राजन, जो विद्वान असे तो शास्त्रानुसार आचरण करतो. त्या कर्मानुष्ठाने प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या कारणीभूत कर्मात लिप्त होत नाही, गुंतून नाही पडत. मनमानी कर्म तर कधीच करत नाही, अभिमानाने वशीभूत होत नाही आणि कर्मात बांधला जात नाही. पुरंजनाच्या पंखवाल्या तरतरेच्या बाणांनी छिन्न छिन्न होऊन अनेक जीव कष्टाने प्राण त्यागत होते. त्याला प्रचंड उर्मी आली ती शिकारीची, त्यामुळे धडाधड तो शिकार करत सुटला होता. म्हणजे तिथे ससे, डुकरे, नीलगाई, कृष्णमृग, साळू, आणखी पण अनेक अशा जीवांना मांसल पशूंचा वध करत करत पुरंजन शेवटी खूप थकून गेला. जेव्हा तहान भुकेने विव्हल झाला तेव्हा राजा वनातून पुन्हा महालात आला. तिथे त्याने यथायोग्य रीतीने स्नान केले, भोजनापासून निवृत्त झाला आणि विश्रांती घेऊन थकवा घालवला. आणि नंतर गंध, चंदन, माला आदींनी सर्व आभूषणे स्वीकारली आणि मग त्याला आपल्या पत्नीची आठवण झाली. मग तो हृदयात आनंदाने म्हणजे एकदम मदोन्मत्त झाला आणि आपली भार्या कुठे हुडकायला लागला, पण ती तर कुठेच दिसेना. आता प्राचीन बरही तेव्हा त्याने चिंतेने काहीसे उदास होऊन लोकांना म्हणजे जे सेवक होते त्यांना विचारायला सुरुवात केली, अगं तुम्ही तुमची स्वामिनी कुठे आहे पाहिली का? ती कुशल आहे ना? आज घरातील संपत्ती पहिल्यासारखी सुरेख वाटत नाही, म्हणजे सगळंच घर निस्तेज झाले तिच्याशिवाय, असं तो सांगतो. तुम्ही कुणाला पाहिलत का? तो आपल्या मुलांना विचारतो, अरे तुम्ही तुमची आई कुठं पाहिलीत का? अतिशय पतिपरायण माझी भार्या कोणी पाहिली का? तरीच तुम्ही अत्यंत सुंदर असणारी माझी भार्या पाहिली का? म्हणजे हर तऱ्हेचे प्रश्न तिच्याबद्दल विचारून जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना तो प्रश्न विचारतो की ती गेली कुठं. मग त्या स्त्रिया म्हणतात की नरनाथ माहित नाही, पण आज आपल्या प्रियने काय डोक्यात घेतले, शत्रुदमन पहा, ती बिना बिछाण्याची पृथ्वीवर झोपली आहे. नारदजी म्हणतात, राजा, त्या स्त्री संघाने राजा पुरंजनाचा विवेक नष्ट झाला. राणीला पृथ्वीवर अस्ताव्यस्त पडलेले पाहतो आणि ती व्याकुळ होतो. दुःखित हृदयाने मधुर वचनाने तिला खूप समजावतो आणि खूपच तिच्यावर आपले किती प्रेम आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो. तो अनन्य करण्यात कुशल असल्यामुळे आता ते पुरंजनाने हळूहळू तिला मनवायला सुरुवात केली आणि तिच्या पायाला पासून स्पर्श करत त्यांनी गोड बोलून तिला पुन्हा एकदा बैछाण्यावर बसवले. स्वामींनी केलेला सेवकाचा दंड तो तर त्यावरचा मोठा अनुग्रह असतो. जो मूर्ख आहे की ज्याच्या क्रोधामुळे आपले हित करणाऱ्या स्वामींच्या त्या उपकाराचा ज्याला पत्ता नसतो, असं वर म्हणतो. आणि तिची खूप स्तुती करतो. आणि मग हे तू वीरपत्नी आहेस, दुसऱ्या कोणी तुझा कुठला अपराध केला असेल तर सांग, मी तत्काळ त्याला शिक्षा करेन, पण अन्यथा तू खाली झोपू नकोस, म्हणून तू वर झोपायच्याच योग्य आहेस, तू बिछाण्यावर झोप, असं सांगतो. आणि तिला परोपरीने गोष्टी सांगून, मी व्यसनाधीनतेमुळे तुला न विचारता शिकारीस गेलो, त्यासाठी अवश्य मी तुझा अपराधी आहे, तरी आपला मानून माझ्यावर प्रसन्न हो. आता म्हणजे मी खूप कामवासनेने घायाळ झालेलो आहे, केवळ तूच ती शांत करू शकणारी आहेस आणि तुझ्यासारखं अन्य कोणी नाही, असं म्हणून तो तिला पुन्हा पुन्हा तिच्या पाया पडतो. नारद म्हणतात की अशा प्रकारे तिचे नखरे करून झाल्यावर ती पुरंदयाला एकदाची वश होती. पुरंजन अशा प्रकारे स्नान करून अनेक प्रकारचे मांगलिक शृंगार करून भोजनाने तृप्त होऊन ती राजाजवळ येते आणि मग त्यांचा समागम होतो आणि ती राजाचे अभिनंदन करते की तुम्ही खूप शिकार केलीत वगैरे. तर राजाला हे सगळं ऐकून खूप आनंद होतो की तिचा राग गेलाय मनातला. तो मदोन्मत्त मनस्वी पुरंजन आपल्या प्रियेच्या दंडावर मस्तक ठेवून मौल्यवान शय्येवर बसवतो. राजा अशा प्रकारे कामातुर चित्ताने त्याच्याबरोबर विहार करत राजाचे तारुण्य संपवते, निघून जाते. प्रजापती
पुरंजनीस राजा पुरंजनापासून 1100 मुलं आणि 110 कन्या झाल्या. जो सर्व माता पित्याचे ते सर्वजण माता पित्यांचे सुयश वाढवणारे होते. सुशीलता, उदारता सर्व गुणांमध्ये ते संपन्न होते. ही पौरंजनी नावाने विख्यात झाली. मग पांचाल राज पुरंजनाने पितृवंशाची वृद्धी करण्यासाठी मुलांचा वधू बरोबर आणि मुलींचा योग्य वरांशी विवाह लावून दिला. ही मुले, नातवंडे, घर, कोश, सेवक, मंत्री इत्यादीत दृढ ममता असल्यामुळे तो त्यात बांधला गेला. हे जीवनभर आत्म्याचे कल्याण करण्याच्या बाबतीत असावध होता. राजा चंडवेग नावाचा एक गंधर्व राज होता. त्याच्या अधीन 360 महाबलवान गंधर्व राहतात. त्याच्याबरोबर मिथुन भावाने स्थित कृष्ण व शुक्ल वर्णाच्या तितक्याच गंधर्वीय स्त्रिया होत्या. त्या आळीपाळीने येऊन भोगविलास सामुग्रीने भरलेल्या नगरीस लुटतात. म्हणजे साधारण वर्षाची उपमा आहे 360 दिवस. आणि कृष्ण शुक्ल वर्णाच्या म्हणजे त्या 15 दिवसाच्या पंधरवड्याचं ते वर्णन केलेलं आहे. गंधर्वराज चंडवेगाच्या त्या अनुचरिणी जेव्हा नगर लुटायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना 5 फण्यांचा नाग अडवतो. म्हणजे रखवाली करणारा 5 फण्यांचा नाग 100 वर्षापर्यंत एकटाच 720 गंधर्व आणि गंधर्वींना युद्ध करत राहिला. पुष्कळ वीरांबरोबर एकट्याने युद्ध केल्यामुळे तो एकमात्र संबंधी प्रजागरास बलहीन होताना पाहून राजा पुरंजनाला आपले राष्ट्र आणि नगरात राहणाऱ्या बांधवांसहित चिंता झाली. तो इतके दिवसपर्यंत पांचाल देशाच्या त्या नगरात आपल्या दूतांद्वारे आणलेला कर घेऊन विषयोभोगात फक्त मग्न होता. बर्हिष म्हणत, ह्या काळात काळाची कन्या वराच्या शोधात निघाली होती आणि तिचा स्वीकार त्याने केला नाही. ती कालकन्या जरा भाग्यहीन होती. कोणी तिला दुर्भगा म्हणायचे. एकदा राजर्षी पुरूने पित्याला आपले यौवन देण्यासाठी स्वेच्छेने तिला वरले होते. त्याने प्रसन्न होऊन त्याला राज्यप्राप्तीचा वर दिला होता. एकदा मी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर येताना ती फिरत फिरत मला भेटली. मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे हे मी तिला सांगितले. त्यामुळं तिची मला वरण्याची इच्छा होती. म्हणजे नारद सांगतायत, तिला नारदांशी विवाह करायचा असतो, पण नारद म्हणतात मी नाही करू शकत कारण मी ब्रह्मचारी आहे. त्यावेळेस तिने त्यांना शाप दिलेला असतो कारण तिची प्रार्थना ठोकरली म्हणून. ती रागावते, संतापते, कुपित होऊन मला शाप दिला की तू माझी प्रार्थना स्वीकारली नाहीस म्हणून शाप देते की तू एका स्थानी स्थिरावणार नाहीस. तेव्हापासून माझ्याकडून निराश झालेल्या त्या कन्येचे माझ्या संमतीने यवनराज भयापाशी जाऊन तिने पतिरूपाने वरले. वीरवर, आपण यवनात श्रेष्ठ आहात. मी आपल्यावर प्रेम करते, पती बनवू इच्छिते आणि आपणाबद्दल जीवाचा संकल्प कधी विफल अथवा व्यर्थ जात नाही असं ती म्हणते. जो मनुष्य शास्त्रदृष्टीने देण्यायोग्य वस्तूचे दान देत नाही, शास्त्रदृष्टीने अधिकारी आसन देत नाही, असून दान देत नाही, हे दोघेही दुराग्रही व मूढ होय. नाथ, त्यावेळी मी आपल्या सेवेस उपस्थित आहे. आपण मला स्वीकारून कृपा करावी असं ती त्याच्या पुढे म्हणते. दया करावी. आणि कालकन्याची बाजू ऐकून यवन राजाने विधात्याचे गुप्त कार्य करण्याच्या इच्छेने हसत तिला म्हटले की मी योग दृष्टीने पाहून तुझ्यासाठी एक पती निश्चित केला आहे. तू सर्वांचे अनिष्ट करणारी आहेस, चांगलं करणारी नाहीस. तू कोणाला हे चांगलं वाटत नाही तुझी संगत, म्हणून लोक तुझा स्वीकार करीत नाहीत. तरी या कर्मजनित लोकांना अदृश्यपणे तू त्यांचा भोग घेत जा. तू माझे सैन्य घेऊन जा आणि त्यांच्या साह्याने तू साऱ्या प्रजेला नाश करण्यात समर्थ होशील. कोणीही तुझा सामना करू शकणार नाही. हा प्रज्वार नावाचा माझा भाऊ आहे. ही माझी बहीण, तू माझी बहीण हो. तुम्हा दोघांबरोबर मी अव्यक्त गतीने भयंकर सैन्य घेऊन साऱ्या विश्वात आपण संचार करू. हे तिला खूप भावतं. ती लगेच म्हणते की हो मी तयार आहे. आणि राजा म्हणतो राजा भय नामक यवन राजाचे आज्ञाधारी सैनिक प्रज्वार आणि जरा कालकन्येबरोबर पृथ्वीवर सर्वत्र संचार करायला लागले. त्यांनी वेगाने म्हाताऱ्या सर्पाकडून सुरक्षित ते राज्य पुरंजनीला घेरलं.
तिच्या तावडीत सापडल्यावर पुरुष तत्काळ निस्तेज होतो. आता त्यावेळी यवन पण कालकन्येद्वारे भोगले जाऊ लागले. नगरी अशा प्रकारे पीडित होत असताना तिच्या स्वामित्वाचा अभिमान बाळगणारे राजा पुरंजनास नाना प्रकारचे क्लेश द्यायला लागले. कालकन्येने त्याला स्वीकारल्यावर, त्याला घेरल्यावर त्याचे सारी सौभाग्य नष्ट झाले. तो विषयासक्त असल्यामुळे तो फार दीन होता. त्याची विवेक शक्ती गेलेली होती. त्याने पाहिले की सारे नगर उद्ध्वस्त झाले. मुलं, नातवंड, सेवक, अमात्य सगळे अनादर करायला लागलेत. स्त्री स्नेहशून्य झालेली आहे. देहास कन्येने वश केले आहे आणि आता सुटका करून घेण्याचा काहीच उपाय त्याला दिसत नाही. ज्या अवस्थेत त्यांच्यापासून वेगळे होण्याची इच्छा नसूनही त्याला पुरी सोडणे भाग पडते. आणि जेव्हा तो बाहेर पडला की ते नगरीला आग लागते, ती नगरी जळू लागते, तेव्हा सेवक, संतान, कुटुंबांसहित कुटुंबवत्सल पुरंजनास अतोनात दुःख होतं. नगरास कालकन्येच्या हातात पडलेले पाहून त्याचे रक्षण करणाऱ्या सर्पास पीडा झाली. निवासस्थानावर पण यवनांनी अधिकार केला. त्याचे अवयव क्षीण झाले होते. गृहासक्त पुरंजन देहासक्ततेमुळे मी माझे ह्या भावनेतच अत्यंत बुद्धिहीन झाला होता. स्त्रीच्या प्रेमपाशात फसून फार दीन झाला होता. आता जेव्हा त्याला सोडायची वेळ आली तेव्हा त्याला आपली मुलं, मुलगा, नातवंड, सुना, जावई, नोकर यांच्याबद्दल ममता शिल्लक होती ती तशीच होती. पण ते आता काहीही करू शकत नव्हता. फक्त चिंता करून राहिला. माझी बायको गृहस्थाश्रमी आहे, मी म्हणजे मला सोडवा ह्याच्यातून वगैरे असं बडबडू लागला. पण त्याच्या म्हणजे काही उपयोग झाला नाही. माझ्याकडून काही चूक झाली आहे तर तो मला सचेत करीत आहेत. माझ्यावर म्हणजे माझ्या पत्नीचे इतके प्रेम आहे की कधी मी तिला सोडून कुठं परदेशात गेलो नाही. तर मला सोडा, म्हणजे माझ्यावर अशी विपत्ती येऊ देऊ नका. असं खूप पराकोटीने तो त्या यवन लोकांना आणि त्या ह्यांना सांगतो. आणि तरी तो त्याच्याकडनं लुटला गेला असतो. आणि मग तो राजा कित्येक वर्ष विवेकहीन अवस्थेत अपार अंधकारात पडून निरंतर कष्ट भोगल्यामुळे तो दुर्गतीला पोचतो. अंतकाळी पण पुरंजनाचे तेच चिंतन चालू असते. दुसऱ्या जन्मात तो म्हणजे मरताना जसा चिंतन असतं तसा जन्म येतो. म्हणून त्याला ते सगळे आपण भोगलेले भोग आणि ते राज्य ते सगळं आठवत असतं अंतकाळी आणि मरण येतं. आणि त्यामुळे पुढे तो विदर्भ नंदिनी स्त्री होतो, मुलगी होतो. ती विदर्भ नंदिनी विवाह योग्य झाल्यावर सर्वश्रेष्ठ पराक्रमी वीर जो शत्रूंच्या नगरास जिंकणाऱ्या पांड्य नरेश महाराज मलयध्वजाने समरभूमीवर समस्त राजांना जिंकून विवाह केला. तिच्यापासून मलयध्वजाने श्यामललोचना कन्या आणि तिच्यापेक्षा 7 लहान पुत्र निर्माण केले. राजाची पहिली मुलगी व्रतशील होती. तिच्याशी अगस्त्य ऋषींचा विवाह झाला. त्यापासून त्यांना दृढच्युत पुत्र झाला. ह्या एकातेक इतक्या गोष्टी नारदजी शांतपणे त्याला सांगतात. आणि त्याचा हेतू काय आहे की तू जो यज्ञ केलायस तो कामिक यज्ञ केलाय आणि तू पशूंना मारलेस ते किती अयोग्य केलंय हे त्याला सांगायचं असतं. आणि त्याच्यासाठी ते हे सगळं आख्यान सांगतायत की आपण सगळे किती आपल्या जीवाची अवस्था ही सगळी, आपण सर्व बाजूने किती घेरलेलो असतो आणि काय काय आपल्यावर आक्रमण करत असतात, हे सर्व आवेग त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मलयध्वज पृथ्वीस मुलांमध्ये वाटून श्रीकृष्णाची आराधना करण्यास निघून जातो. आणि तिथे चंद्रवसा, ताम्रवर्णी, वटुकदा नावाच्या 3 नद्या होत्या. तो जेव्हा तिकडं जंगलात तपाला जातो तेव्हा तो दररोज स्नान करून आपले शरीर अंतःकरण दोन्ही शुद्ध करत असे. कंदमुळं, पानं, फुलं खायचा आणि कठोर तप केलं आणि त्याचं शरीर थकून गेलं. तप नियमादींद्वारा वासना निर्मूळ करून, यम नियमादींद्वारा इंद्रिय प्राण वश करून ते आत्म्यात ब्रह्मभाव करू लागले. असे 100 वर्षपर्यंत त्यांनी भगवंतात प्रेम दृढ केलं. हे राजन, गुरु स्वरूप साक्षात श्रीहरीने उपदेश केल्याने आपल्या अंतःकरणात सर्व दिशांनी स्फुरित होणाऱ्या विशुद्ध ज्ञानाने त्याने पाहिले की हा आत्माच सर्व वृत्तीचा प्रकाशक आहे. नंतर आपल्या आत्म्याला परब्रह्मास
आत्म्यात असे अभिन्न रूपाने पाहिले. पतिपरायण वैदर्भी सर्व भराच्या भोगांचा त्याग करून आपला हे सगळं तो जो तिचा नवरा होता तो करत होता. त्याच्याबरोबर ती स्त्री म्हणून त्याची विदर्भ कन्या आली होती आणि तो पूर्वजन्मीचा पुरंजय होता. आणि आता तो म्हणतो की आता मी पती बरोबर मग काय चितेवर चढतो असं तो जेव्हा ठरवतो. तिचे पती परलोकवासी झाले, आता पूर्ववत स्थिर आसनात विराजमान झाले. तिने हे रहस्य न जाणल्यामुळे ती त्याच्याजवळ जाऊन सेवा करू लागली आणि तिने आपल्या पतीचे बिलकुल शरीर गरम नाहीये हे पाहिलं आणि ती व्याकुळ झाली आणि आता जंगलात स्वतःला एकटी दिन समजू लागली आणि ती खूप उठा मी एकटी आता कुठं जाऊ, काय करायचं असं आक्रोश केला आणि मग चितेवर त्यांना ठेवून तिने सती जायचा विचार केला. आणि अचानक तो त्याचा पूर्वजन्मातला जो मित्र असतो तो तिथे येतो. आणि ती स्त्री देहात असली तरी असताना तो त्याचा मित्र त्याचा अजून गेलेला नसतो. तो आत्मज्ञानी तिथे आला आणि तो म्हणाला की अगं तू कोण आहेस, कुणाची मुलगी आहेस, तू ज्याच्यासाठी शोक करतेस तो कोण आहे? मग तुला आठवण येते का सखे? तो म्हणतो की मी तो ओळखतो ही कोण आहे ती, हा पूर्वजन्मीचा आपला मित्र आहे. तो अविज्ञात त्याचं नाव असतं मित्राचं. तर तो म्हणतो कधी काळी मी अविज्ञात सखा होतो तुझा आणि तुम्ही पृथ्वीचा भोग भोगायसाठी निवासस्थान हुडकायला गेला. पूर्वी मी आणि तू एक दुसऱ्यांचे इतके मित्र होतो की एकमेकांशिवाय आपल्याला करमायचं नाही. पण तू विषय भोगाच्या मागे लागून गेलास, मला सोडून दिलंस आणि तू 5 बागा, 9 दरवाजे, 3 तट, 1 द्वारपाल, 6 वैश्यकुळ हे सगळं असणाऱ्यांच्या स्वामिनीशी विवाह केलास. आणि मग हे बंधू त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्या बरोबर विहार करत करत तू आपले स्वरूपच विसरलास आणि तू तिच्या त्याच ह्याच्यात गेल्यामुळे तू विदर्भ राजाची मुलगी पण झालास, पण वास्तविक तू मुलगी नाहीस आहेस. मलय ध्वजाची पत्नी नाहीयेस किंवा मलय ध्वजाची पत्नी नाहीयेस. तू पुरंजनेचा पती पुरंजन पण नाहीयेस. तर तू पर्वजन्मात स्वतःचा पुरुष समजत होतास आणि आता तू सती मानती आहेस. तर ती सगळी माया आहे. वास्तविक आपण पुरुष किंवा स्त्री असं काहीच नाही. तर जो ईश्वर आहे त्याचा अंश आपल्यात आहे. तो आपण आरशात पाहिले की प्रतिबिंब पाहतो, पण कोणा व्यक्तीच्या डोळ्यात भिन्न रूपात पाहते. म्हणजे कोणाच्या डोळ्यातही आपलं प्रतिबिंब दिसतच असतं, पण एक आत्मा विद्या अविद्येच्या उपाधी भेदामुळे असाच ईश्वर आणि जीवाच्या रूपास 2 प्रकाराने पाहतो. असा तू आता सावध हो. तो मानस सरोवराचा हंस आपल्या स्वरूपात स्थित झालाय. मित्रापासून दुरावलेले विसरलेले आत्मज्ञान पुन्हा प्राप्त कर असं तो त्याला सांगतो की अगं तू आत्मज्ञानासाठी तळमळणारी आहेस आणि आपण एक सख्य मित्र होतो आणि तर खरं आत्मज्ञान कशात आहे हे जाणून घे असं म्हणून तो त्याचं तात्पर्य परत पुढे सांगतात. आणि असं सुंदर आख्यान आज आपण थोडस पाहिलं. पुढचा उर्वरित महत्वाचा भाग उद्या बघू. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया.
समयं समर्घताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाचु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की